हाय, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कस्टमरचं जे आपण पॅकेज असाइन केलेलं आहे त्याला आपण अनलॉक आणि सिंक कशा पद्धतीने करतो हे आपण बघणार आहोत। त्यासाठी लेफ्ट साइडला कस्टमर्सवरती पहिल्यांदा क्लिक करायचं। ते क्लिक करून झाल्यानंतर ना तुम्हाला राईट साइडला कस्टमरची नावं दाखवतील। त्यातल्या आपण ॲझ्युम करूया की कस्टमर नेम ज्याचा अमोल मिर्जे आहे त्याला आपल्याला पॅकेज सिंक करायचं आहे। तर आपण काय करू, याच्या अमोल मिर्जेवरती येऊन आपण ह्याला क्लिक करू। आता याच्यावरती अमोल मिर्जेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसतात, एक आहे डोमेन्स आणि दुसरं आहे सबस्क्रिप्शन्स। ठीक आहे, तर आपण काय करू, आपल्याला त्याचं सबस्क्रिप्शनच एडिट करायचं आहे। तर आपण त्याच्या सबस्क्रिप्शन्सवरती क्लिक करू। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्याला सबस्क्रिप्शन्सवरती येतोय त्याला इथे तुम्हाला एक छोटासा कुलपाचा आयकॉन दिसेल। आता ह्याच्यावरती लिहिलेलं काय आहे, द सबस्क्रिप्शन इज लॉक्ड फॉर सिंक्रोनायझेशन, म्हणजे हे लॉक स्टेटमध्ये आहे सिंक्रोनायझेशनच्या। इट इज एक्सक्लुडेड फ्रॉम सिंकिंग विथ द सर्विस प्लॅन बिकॉज द सबस्क्रिप्शन पॅरामीटर्स वेर कस्टमाइज्ड। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे काही लॉक आहे म्हणजेच काय, आपण ज्या वेळेला ह्याला अनलिमिटेडचं पॅकेज दिलं आहे, आपण अनलिमिटेड म्हटलं आहे पण तरीसुद्धा बाय डिफॉल्ट हे पॅकेज अनलिमिटेड नाही आहे। इथं आपल्याला ब्रॅकेटमध्ये अनलिमिटेड दाखवलं पण तरीसुद्धा हे अनलिमिटेड नाही आहे, कारण हे लॉक स्टेटमध्ये आहे। मग आपल्याला करावं का लागते, तर आपल्याला इथं राईट साईडला आपल्याला ह्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं, ह्या सबस्क्रिप्शनच्या पॅकेजवरती क्लिक करायचं। ह्या सबस्क्रिप्शनच्या पॅकेजवरती क्लिक केला की आपल्याला अशी विंडो ओपन होईल। याच्या राईट साईडला जिथं आपल्याला अकाउंट आहे तिथं आपल्याला राईट साईडला अनलॉक अँड सिंकचा ऑप्शन दिसेल। मग आपण ह्याच्यावरती क्लिक करूया। आता इथं आपल्याला एक इन्फॉर्मेशन आली, सबस्क्रिप्शन ह्या वेबसाईटचा वॉज सक्सेसफुली सिंक्ड विथ प्लॅन अनलिमिटेड। आत्ता जर आपण इथं राईट साईडला येऊन जर बघितलं तर इथे सर्विस प्लॅन अनलिमिटेड आहे आणि इथून तो आपला अनलॉक अँड सिंकचा ऑप्शन केला, कारण ते सिंक झालेलं आहे। आपण पुन्हा एकदा व्हेरीफाय करू। आपण कशा पद्धतीने व्हेरीफाय करू, तर आपण कस्टमर्समध्ये येऊ। कस्टमर्समध्ये आल्यावरती अमोल मिर्जे ह्या कस्टमरच्या आतमध्ये येऊ। इथं आपण सबस्क्रिप्शन्समध्ये येऊ आणि इथं मगाशी जो कुलपाचा जो आयकॉन होता तो आता नाही आहे, तो आता अगदी प्रॉपरली ओके स्टेटमध्ये आहे। सबस्क्रिप्शन स्टॅटस इज ओके, द सबस्क्रिप्शन इज ॲक्टिव्ह अँड सिंक्ड विथ द प्लॅन। म्हणजेच काय, एखाद्याला आपण सबस्क्रिप्शन दिलं म्हणून ते लगेच अनलॉक होत नाही, तर त्यासाठी आपल्याला मॅन्युअली त्याला अनलॉक अँड सिंक हे करावंच लागतं आहे। त्यामुळे आपली स्टेप्स काय, पहिल्यांदा कस्टमर ॲड करायचा, त्याला सबस्क्रिप्शन द्यायचं, सबस्क्रिप्शन देऊन झाल्यानंतर ना त्याचं जे काही सबस्क्रिप्शन आहे त्याला अनलॉक अँड सिंक करायचं आणि मगच पुढच्या गोष्टी करायच्या। तर हा सिक्वेन्स अगदी प्रॉपरली लक्षात ठेव आणि जेव्हा जेव्हा आपण नेक्स्ट कस्टमर आपण ॲड करतो आहे त्याला आपल्याला ते सबस्क्रिप्शन कंपल्सरी अनलॉक अँड सिंक करायचं आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेव। थँक्यू व्हेरी मच।